तर आपण जर 17व्या शतकाचं बोलणं केलं तर बहिणाबाई, तर त्यांचं लहान वयात तिशीच्या विद्रोहाशी लग्न झालं. नंतर पती तुकारामांच्या शूद्र जातीमुळे समाजामध्ये मान नाही मिळाला. तरी पण तिने संसार नाही सोडला. सगळं बॅलन्स करून, भक्ती आणि संसार बॅलन्स करून कसं पुढे हा वारकरी संप्रदायामध्ये वाटतो. पतिव्रता किंवा स्त्रियांच्या दरबार आपण मगापासून बघतोय की स्त्रीचं बंड किंवा स्त्रीची मुक्ती या सगळ्याबद्दलचं वारकऱ्या परंपराच आहे. पण स्त्रीची मुक्ती म्हणजे संसाराशी तिने मुक्ती घेतली किंवा तिची कामं सगळी सोडली आहे, तिने संसार सोडलाय, पती, मुलं आपलं हे हे सगळं सोडलंय, असं नाही. असा वारकरी संप्रदाय नाही शिकवत. तो तुम्हाला भक्तिमार्गावर आणतो, विठ्ठलाच्या वारीत आणतो. पण म्हणजे सगळ्यांनी आपल्या संसाराच्या वरती वरवंटा नाही फिरवला. पातिव्रत्य हा जो हिंदुस्थानच्या संस्कृतीचा जो भाग आहे, ते जे स्त्रीचं जे स्वतःचं आपल्या पतीवरती, आपल्या प्रियकरावरती असलेली तिची निष्ठा आहे, आपल्या कुटुंबाबद्दल असलेलं प्रेम आहे, आपण सगळ्या लोकांची काळजी घेतली पाहिजे, आपण प्रेम केलं पाहिजे, हा जो तिचा जो स्थायी भाव आहे, ते तिचा पातिव्रत्य धर्म जो आहे, तो धर्म वारकरी जपायला सांगतायत. बहिणाबाई तर स्पष्ट शब्दात सांगते, स्त्री मुक्त होते, ती आकाशगामी होते, ती अगदी सगळंच्या सगळं घेईल. कधी? तिने तिचं घर सांभाळलं तर.